मित्रांनो नमस्कार, मी शेफ समाधान आपल्या चर्चा पिकांची व चर्चा हिताची या चॅनलमध्ये सर स्वागत करत आहे। तरी आपण आजचा पॉईंट घेतलेला आहे तो शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे। आजचा पॉईंट म्हणजे आपला असा आहे की निमॅटोड बद्दल आपण थोडंफार जाणून घेणार आहोत। नेमकं निमॅटोडला आणखी कोणते नाव आहेत त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत। तर मेजर जो आपण कालचा व्हिडिओ बनवला होता की जानेवारी महिन्यामध्ये नेमकं कोणत्या पिकांची लागवड करायची, आपण ते प्रथमतः नवीन जर कोणी आलेले असतील तर त्यांनी चॅनलला जावा की जानेवारी महिन्यामध्ये नेमकं कोणत्या पिकांची लागवड करावी। तर आपण आजचा जो पॉईंट आहे आपण त्यावर चर्चा करू। चालू करण्याच्या आधी आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्यायचंय, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। तर मेन मुद्दा जो आपला आहे की निमॅटोडला नेमकं आणि कोणते नाव आहे। तर निमॅटोडला बरेच जण सूत्रक्रमी म्हणतात, काही जण मुळांना गाठी आली म्हणतात किंवा जडगाठ असंही काही जण म्हणतात। तर आपण त्यावर चर्चा करणार आहोत। नेमकं निमॅटोडला नेमकं उपाय कोणते कोणते आहेत आपण त्यावर थोडंफार चर्चा करू। तर निमॅटोड नेमकं येतो कसा आपण त्यावरही थोडंफार, जसं की आपलं समजा मुलं असतं तर मुलाला आपण पहिल्यांदा काय करतो की जन्माला आल्याच्या नंतर आपण त्याला पोलिओ डोस देतो किंवा अनेक डोस राहतात तर ते आपण त्याला देतो। तर पिकाचंही आपलं तसंच राहतं, कारण मूल जे आहे आपलं तसं पीक राहतं। कारण बरेच शेतकरी आपले जे आहेत ते पिकालाही आपल्या मुलाप्रमाणे जपतात। तर आपण ह्या निमॅटोडसाठी नेमकं विलाज का करत नाही, जो विलाज आहे आपला तो आपण या व्हिडिओच्या लास्टमध्ये आपण सांगणार आहोत व तो प्रोडक्टही दाखवून घेऊ आपण की नेमकं कोणतं प्रोडक्ट आपल्याला त्यावर काम करेल। व त्याच्यानंतर समजा पीक लागवडीच्या नंतर जर आपल्याला निमॅटोड आला तर त्यावर आपण काय विलाज करायचा आहे आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मेजर म्हणजे निमॅटोड म्हणजे आपण निमॅटोड नेमकं कसा येतो किंवा आपल्याला कशा प्रकारे नेमकं निमॅटोड नेमकं ओळखायचं आपण ते या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा जाणून घेऊ। आपण ही साईडला जी स्क्रीन दिसते त्यावर आपल्याला असं बारीक 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 गाठी दिसत आहेत बघा। त्या गाठी जी आहेत आपल्या तर तीच मेन प्रॉब्लेम आहे, कारण जी पीक राहतं आपलं ते मुळ्यावर जर सूत्रक्रमी जर येत आली तर त्यानंतर काय होतं की समजा आपले जे अन्नद्रव्य आहेत किंवा आपण जे खत सोडता औषधं सोडता तर ती जी आहे तर ती झाड घेऊ शकत नाही। जे की मुळावर समजा गाठी जर आल्या तर ते कुठलंच अन्नद्रव्य हे झाड उचलू शकत नाही। कारण आपल्याला समजा आता कोणता आजार म्हणता येईल त्याला तो कॅन्सर, तसाही आपल्याला हे म्हणता येईल की समजा मुळाला कॅन्सर झालाय असंही आपण म्हणू शकतो। तर मेजर आपण याच्यावर इलाज काय काय आपण ते पाहणार आहोत। तर आपण जे समजा ह्या स्क्रीनवर बघा ही सापासारखं दिसतंय आपल्याला, तर ही आहे ती सूत्रक्रमी जी आणि ही बी एक बुरशीच आहे, त्यावर आपण विलाज नेमकं काय काय करावा आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मेजर आपल्याला षण्मुख ॲग्रीटेक लिमिटेड कंपनी आहे, त्या कंपनीचं आपल्याला व्हॅम गोल्ड असं ग्रॅन्युअल येतंय तर आपल्याला ती वापरायचं आहे। कारण बरेच पीक समजा मिरची लागवड करायच्या आधीला तर त्याच्या आधी आपल्याला जो बेसल डोस राहतो तर त्यामध्ये आपल्याला नेमकं ह्या व्हॅम गोल्डचा वापर करायचा आहे। व्हॅम गोल्डमध्ये आपल्याला जो घटक येतो तो मायकोरायझा आहे। व्हॅम गोल्डमध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात असं चांगली गोष्ट अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये जे आहे ते व्हॅम गोल्डमध्ये एंडोमायकोरायझा जे की समजा पिकाच्या मुळाभोवती राहून काम करणार आहे। आपण समजा इतरत्र कुठलेही खतं टाकतो तर ते खत जे आहेत तो एंडोमायकोरायझा आपल्याला मुळापर्यंत आणून देण्याचं काम तोही करतो। तर त्यावर आपण समजा सूत्रक्रमी असेल किंवा मुळकूज आहे तर अशा बी रोगावर एंडोमायकोरायझा जे आहे ते काम करतो। तर व्हॅम गोल्डचा आपल्याला वापर करायचा आहे। वापर केल्यानंतर आपल्याला पिकामध्ये अनेक काही बदल दिसून येतील। तर मेजर म्हणजे आपण पहिल्यांदा हे झाला की समजा आपण लागवड करायच्या आधी बेसल डोस मध्ये व्हॅम गोल्डचा वापर केला, तर वापर केल्याच्या नंतरही समजा एखाद्या वेळेस जर निमॅटोड आपल्या जमिनीला झाला तर आपण त्यावर दुसरा विलाज म्हणजे व्हॅम गोल्ड आणि व्हॅम गोल्डी असे दोन प्रोडक्ट षण्मुख ॲग्रीटेक लिमिटेड कंपनीचे येतात। तर आपण व्हॅम गोल्डीचा वापर करायचा आहे। व्हॅम गोल्डीमध्ये बी आपला एंडोमायकोरायझा तुम्हाला त्याच्यामध्ये सापडून जाईल। त्याच्यानंतर जे व्हॅम गोल्डी जे आहे त्या 30 ग्राम एकरच्या प्रमाण वापरायचं आहे। पीक नंतर आपल्या नंतर ज्या टायमिंगला आपण लागवड करतात त्याच्यानंतर आपल्याला त्या मुळ्यावर जर अशा प्रकारे जर गाठी दिसल्या तर आपण त्यावर हे व्हॅम गोल्डीचा विलाज करू शकतो। कारण व्हॅम गोल्डीमध्ये बी एंडोमायकोरायझा आपल्याला अवेलेबल आहे, तर तो बी आपल्या पिकावर भरपूर प्रमाणात काम करेल व आपले समजा जे काही अन्नद्रव्य पडलेले आहेत तो आपल्याला पिकापर्यंत नेऊन देण्याचं काम हे व्हॅम गोल्डी आणि व्हॅम गोल्ड असे दोन्ही प्रोडक्ट आपल्याला करता येणार आहे। तर मेजर आपण पहिल्यांदा जी व्हॅम गोल्ड जे आहे ते आपल्याला बेसल डोस मध्ये टाकून घ्यायचं आहे व नंतरच्या समजा प्रमाणात नंतर जर झालं किंवा आपल्याला जर पिकाच्या समजा मुळ्या जर वाढवायच्या असतील किंवा जी व्हॅम गोल्डी आहे आपल्याला ते झिंक, फेरस, मॅग्नेशियम अशा अनेक जे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर ते अपटेक करण्याचं काम ही एंडोमायकोरायझा आपला आहे तो करून देईल।
तर आपल्या सगळ्या पिकांना ह्या 2 गोष्टीचा आपण वापर करायचा आहे. या दोन्हीकडे आपल्याला 2 दिसतील, व्यायाम गोल्ड डी आणि व्यायाम गोल्ड ह्या औषधाचा व खताचा आपण वापर करून घ्यायचा आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.